नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड बार्टी स्कॉलरशिपसाठी झाली आहे त्यांनी आपला जो कोचिंग क्लासचा प्रेफरन्स आहे हा निवडायचा आहे. 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुम्ही कोचिंग क्लासचा जो प्रेफरन्स आहे हा निवडू शकता. तर तो कसा निवडायचा, त्यासाठीची नेमकी प्रोसेस काय काय, सोबत सोबत असे विद्यार्थी जे विद्यार्थी सारथीच्या स्कॉलरशिपसाठी यांची निवड झाली आहे किंवा TRTच्या स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे किंवा RTच्या स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे किंवा महाज्योतीसाठी निवड होईल किंवा झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढची प्रोसेस काय असेल किंवा कधी चालू होईल. सोबत सोबत जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये, कुठल्याही वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं नेमकं काय होतं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा कोचिंग क्लासचा प्रेफरन्स निवडत असताना सारथी लर्निंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच सारथी एज्युकेशनलाच पहिलं प्राधान्य का द्यावं, तर या संदर्भात एवढे मुद्दे जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रेफरन्स निवडण्याच्या पूर्वी एक कॉल जो आहे हा मला करायला विसरू नका, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला आयडिया येईल की आपण सारथी एज्युकेशन जे हे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि कशा कशा पद्धतीने रिझल्ट्स आपण त्यांचे आणून देतो किंवा रिझल्ट आणण्यासाठी मदत करतो. तर सुरुवातीला सारथी एज्युकेशन म्हणजेच आपलं जे ऑफिशियल नाव आहे सारथी लर्निंग प्रायव्हेट सेंटर लिमिटेड. तर सारथी लर्निंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड जी आहे संस्था, या संस्थेला नेमके कुठल्या कुठल्या ही संस्था कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी एम्पॅनल झाली आहे महाराष्ट्र शासनाकडे. तर महाराष्ट्र शासनाकडे बँकिंग, छत्रपती संभाजीनगरसाठी बँकिंग, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन छत्रपती संभाजीनगर, MPSC स्टेट सर्व्हिसेस ज्याला तुम्ही राज्यसेवा म्हणता छत्रपती संभाजीनगर, आणि कंबाईन ग्रुप C आणि D, ग्रुप B आणि C छत्रपती संभाजीनगर. तर या कोर्सेससाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे एम्पॅनल्ड आहोत, म्हणजे एवढ्या कोर्सेसचे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेऊ शकतात. पुण्यामध्ये आपण MPSC म्हणजे पुण्यामध्ये आपल्याकडे कंबाईन होतं आणि पुण्यामध्येच आपल्याकडे SSCचे पण होते. पण मुद्दामून आमचा प्रेफरन्स आहे की विद्यार्थ्यांना प्रॉपर न्याय मिळाला पाहिजे, उगतच्या उगत टेंडरचे विद्यार्थी घ्यावे, त्यांच्यासोबत अन्याय करावा ही गोष्ट घडू द्यायची नाही. म्हणून आम्ही पुण्यातलं जे सेंटर आहे किंवा पुण्यातले जे कोचिंग कोर्सेस आहेत ते आम्ही स्वतः म्हणतोय की तिथे कुणीही प्रेफरन्स देऊ नका, कारण पुण्यामध्ये आम्ही अवेलेबल नाही आहोत. पुण्यामध्ये आमचं म्हणणं आहे की पुण्यातले जे प्रेफरन्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पुणे प्रेफरन्स पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी, मी स्वतः सांगतोय, दुसऱ्या संस्था निवडा किंवा पहिला प्रेफरन्स संभाजीनगरला असू द्या. बँकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं हब आहे छत्रपती संभाजीनगर. इतर कुठेही बँकिंग करत असताना तेवढे जास्त रिझल्ट्स येतात का, तेवढं कोचिंग क्वालिटीचं कोचिंग मिळतं का, हे डेफिनेटली बघून घ्या आणि मगच तुमचा प्रेफरन्स निवडा. डेफिनेटली छत्रपती संभाजीनगर हेच नाव तुमच्या मनामध्ये पहिलं येणार आहे. त्यानंतर MPSCचा निवडत असताना तुम्ही MPSCचे रिझल्ट्स बघा, आपले स्वतःचे रिझल्ट्स. तर आता या कोर्सेससाठी आपण एम्पॅनल्ड आहोत. मग बँकिंगमध्ये आपला पहिला प्रेफरन्स सारथी लर्निंग सेंटरलाच का द्यावा? बार्टीचा विद्यार्थी असेल, TRTचा असेल, महाज्योतीचा असेल, RTचा असेल किंवा सारथीचा असेल, सेम MPSCला का द्यावा? टीम जी आहे, त्यानंतर सोबत सोबत आपल्या ज्या स्पेशल फॅसिलिटीज आहेत, फीचर्स आहेत विद्यार्थ्यांसाठीचे, ते आपण इत्यंभूतपणे समजून घेऊया. पण त्यापूर्वी बँकिंगमध्ये आपण जवळजवळ मागच्या 7 वर्षांपासून काम करतोय, म्हणजे सारथी लर्निंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड. तसा बँकिंगमध्ये शिकवण्याचा आमचा अनुभव 13 वर्षांचा आहे. तर या 13 वर्षांमध्ये भरपूर रिझल्ट्स, आपण हजारोंच्या संख्येने आतापर्यंत रिझल्ट्स काढून दाखवले. पण यावर्षी म्हणजेच मागच्या 2 वर्षामध्ये आपण एक रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट जे आहेत हे डेफिनेटली काढलेत. आणि हे रिझल्ट जे आहेत याची छोटीशी तुम्ही एक झलक म्हणा किंवा एक गुणगौरव सोहळा उपेंद्र लिमये सर जे आहेत आपल्या सत्कार समारंभाला 2024 मध्ये आले होते, ज्या वर्षी 1250 रिझल्ट जे आहेत बँकेमध्ये आपण आणून दिले, किंवा बँकेमध्ये 1250 रिझल्ट वेगवेगळ्या बँके असेल किंवा बँकेतर जेवढ्या ऑर्गनायझेशन आहेत तिथं आपले एवढे रिझल्ट्स आहेत, एवढ्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. त्यानंतर 2025 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 2025 मध्ये सिने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सर जे हे आपल्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्यांच्यासोबत आपण या विद्यार्थ्यांचा
यांच्या हस्ते सत्कार समारंभ करून घेतला किंवा त्यांचा गुणगौरव जे त्यांच्या हस्ते करून घेतला सर्व विद्यार्थ्यांचा. तर यावर्षी आपल्याकडे 1700+ रिझल्ट होते 2025 मध्ये. 1750 रिझल्ट जे आहेत हे 2025 मध्ये आपले जे आहेत ते होते 2025 मध्ये. तर कुठलाही प्रेफरन्स निवडत असताना किंवा कुठलाही कोचिंग निवडत असताना पहिलं असतं की मला टेम्पररी विचार करतोय की परमनंट. तर बघा तुम्हाला या स्कॉलरशिप जे भेटत आहेत त्याचा उद्देशच मुळ असा आहे की तुमचं लाईफ सेटल व्हावं, तुमचं सिलेक्शन व्हावं, तुमची निवड व्हावी कुठेतरी. तर जे विद्यार्थी खरंच जेन्युअनली इंटरेस्टेड आहेत की नाही सर मला बँकिंगमध्ये करिअर करायचे आणि मला खरंच जेन्युअनली मला रिझल्ट पाहिजे, तर मग पहिला प्रेफरन्स तुम्हाला सारथी एज्युकेशनच द्यावा लागेल. कारण भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात सुद्धा एक नंबर रिझल्ट देणारी संस्था जी आहे ही सारथी एज्युकेशन आहे. तुम्ही कुठेही हे सर्च करून बघा, एवढा ऑथेंटिक डेटा विथ नंबर ऑफ स्टुडंट्स, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि त्यांचे नावं विथ फोटो, हे सारथी एज्युकेशन देणारी महाराष्ट्रातलीच नाही भारतातली एकमेव संस्था आहे. बर, बँकिंगमध्ये महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाची टीम मागच्या 7 वर्षापासून जेव्हापासून सारथीची स्थापना झाली, 8 वर्ष आता हे पूर्ण होतील. तर या वर्षामध्ये आपण जर बघितलं तर डे 1 पासून आपले उद्देश आहे की 1 टीचर 1 फॅकल्टी किंवा 1 सब्जेक्ट 1 फॅकल्टी. ही जी गोष्ट आहे ही आपण प्रकर्षाने पाळली आणि त्याचे रिझल्ट्स काढून दाखवले. आता तुम्ही बघा बरेचदा असं होतं की जी गोष्ट आपण करतोय तर इतर संस्था पण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. रिझन फॉर दॅट असं म्हणणं नाही की त्यांनी करू नये, करावं. अल्टिमेटली काय त्यांनाही कळलं की रिझल्ट्स याच्यामुळेच येतात, विद्यार्थी कन्फ्यूज होत नाही. तर हे आपण प्रूव्ह करून दाखवलंय. मागच्या 7-8 वर्षापासून या गोष्टी आपण करतोय आणि याच्या माध्यमातून नंबर ऑफ रिझल्ट जे आपण प्रोड्यूस केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक विषयाला आपण न्याय देतो. प्रत्येक विषयाच्या कॉन्क्रीट महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या सगळ्यात वन ऑफ द बेस्ट टीम, वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज आपल्याकडे आहेत, कारण त्यांनी स्वतःचे रिझल्ट सिद्ध केलेत. तर ही एक टीम आहे. तर ही बॅच आपली 15 जानेवारी पासून चालू होते. आता बरेचदा असं होतं की सर आम्ही जे प्रेफरन्सेस आहेत हे आत्ता देतोय पण आमची बॅच थोडी लेट चालू होईल, तर आम्ही या बॅचला येऊन बसू शकतो का? तर हो, बघा आपली एक नवीन बॅच 15 जानेवारी पासून सुरू होते. जर तुम्ही सारथी एज्युकेशनला पहिला प्रेफरन्स दिला आणि तो स्क्रीनशॉट आम्हाला आणून दाखवला तर 15 जानेवारी पासूनच्या बॅचेसला सुद्धा आम्ही तुम्हाला अलाउ करू शकतो डेमो लेक्चरसाठी किंवा पुढच्या बॅचसाठी. आणि मग नंतर नवीन बॅच जेव्हा चालू होईल, बार्टीची स्पेशल नवीन बॅच चालू झाली तर त्या बॅचमध्येही बसू शकता किंवा या बॅचमध्ये पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याच्या मागचं रिझन असं की पुढच्या एक्झाम जे आहेत एप्रिल मे पासून पुढे ॲडव्हर्टिजमेंट मोठ्या येणं चालू होतील आणि तोपर्यंत वाटणं बघता बाबा जेव्हा बार्टीची बॅच चालू होईल तेव्हा होईल. पण आता जर आम्ही बसू शकतो का? तर हो, डेफिनेटली आताही तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करू शकता. तुम्ही तुमचा जो प्रेफरन्स आहे, पहिला प्रेफरन्स जो आहे हा सारथी एज्युकेशनला दिलाय असं प्रूव्ह करून द्या. या बॅचला सुद्धा मी तुम्हाला अलाउ करूया. बरं सर, सारथी एज्युकेशन हा पहिला प्रेफरन्स दिला तर आम्हाला काय काय मिळेल? बघा, 1 वर्ष तुम्हाला कंप्लीट ऑफलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच मिळेल. म्हणजे ऑफलाईन करू शकता, ऑफलाईन करायचंच आहे तुम्हाला आणि ऑफलाईन सोबत तुम्हाला ऑनलाईनचा म्हणजे रेकॉर्डेडचा ऍक्सेस सुद्धा जो आहे तो मिळणार आहे विथ 1 इयर व्हॅलिडिटी आणि बाय टीम सारथी एज्युकेशन. आपण इतर कुठल्याही फॅकल्टीच्या बॅचेस देत नाही, कारण आपलं ठाम मत आहे की आम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहोत. चांगलं क्वालिटी एज्युकेशन शिकायचे तर सारथीशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हालाही चांगलं माहिती आहे, आम्हाला इतर कुठल्याही बॅचेस देण्याची गरजच नाही, कारण आम्हाला ठाम विश्वास आहे की आम्ही विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकू आणि आम्ही विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स काढू. आम्ही इतर कुठल्याही बॅचेस देत नाही, आम्ही फक्त आणि फक्त सारथी एज्युकेशनच्याच बॅचेस देतो, हे क्लिअर कट ठेवा. त्यानंतर फ्री बुक, आपले स्वतःचे बुक, टी शर्ट आणि क्लासची बॅग ही क्लासकडून तुम्हाला मिळेल. कुठलीही फीस यासाठी तुम्हाला द्यायची गरज नाही. याची पूर्ण फीस जी आहे ही बार्टी संस्था जी आहे ही सारथी एज्युकेशनला पे करेल. ऑनलाईन टेस्ट बाय गाईडली आणि अड्डा, दोन्ही ऑनलाईन टेस्ट मिळतील तुम्हाला, गाईडलीच्या पण आणि अड्डाच्या पण दोन्ही टेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर फ्री मेंटरशिप प्रोग्राम, हजारो विद्यार्थी आतापर्यंत त्या फ्री मेंटरशिपमध्ये एनरोल झालेत. तर या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्ही स्वतःला एनरोल करून घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये, ज्याची कुठलीही कॉस्ट नाही. त्यानंतर फ्री स्टडी रूम आणि कम्प्युटर लॅब, आपली स्पेशल अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेमध्ये तुम्ही पुढचे 6 महिने तिथे तुम्ही अभ्यासिका वापरू शकता आणि सोबतच तिथे कम्प्युटर लॅब आहे, तर त्या कम्प्युटर लॅबमध्ये तुम्ही बसू शकता. आणि लाईफ टाईम सपोर्ट, जरी एखादा विद्यार्थी बार्टीचा असेल, सारथीचा असेल, TRTचा असेल किंवा स्वतः आमची बँकिंगचा विद्यार्थी असेल, लाईफ टाईम सपोर्ट ही सारथी एज्युकेशनची नेहमी पहिली प्रायोरिटी जी आहे ती राहिली आहे. त्यामुळं तो जो लाईफ टाईम सपोर्ट आहे हा डेफिनेटली जो आहे हा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असा की आता जर समजा आम्हाला SSC ला ऍडमिशन घ्यायचंय, आम्ही SSC कोर्ससाठी आमची निवड झाली,
तर काय काय मिळेल बघा. SSC कोर्ससाठी तुम्हाला कंप्लीट बॅच मिळेल बाय टीम सारथी. पण सर टीम सारथी म्हणजे कोणती सारथी किंवा तुम्ही शिकवणार का? नाही. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला वेगळ्या फॅकल्टीज दिसतील, वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळ्या फॅकल्टीज. जसं जर तुम्ही मॅथ्स हा सब्जेक्ट बघितला SSC ला, तर मॅथ्ससाठी तुम्हाला एक मी स्वतः काही लेक्चर्स सोबत माझ्यासोबत गणेश बिंडवाल सर आहेत आणि त्यानंतर लक्ष्मण गावारे सर आहेत. तर आम्ही 3 लोक मॅथ्सचा पार्ट पोर्शन तुम्हाला कव्हर करून देऊ. त्यानंतर जीकेचा पोर्शन जर बघितलं तर जीकेचा पोर्शन गणेश बिंडवाल सर हे स्वतः पूर्ण कव्हर करून देतील. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग किंवा जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो जनरल इंटेलिजन्स, इकडे गणेश सावंत सर आहेत, हे शिकवतील. आणि इंग्लिशवाला जो पार्ट आहे इंग्लिशवाला पार्ट, तर इथं तुम्हाला प्रदीप वर्डे सर शिकवतील. तर 4 वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत. त्यामुळे टीम सारथी जी आहे ही कंप्लीट वेगळी आहे. इथं तीच टीम सारथीने जी बँकिंगला शिकवते SSC ला शिकवणारी आपल्याकडे कंप्लीट वेगळी टीम आहे. त्यानंतर तुम्हाला बुक्स मिळतील. तुम्ही बुक्स कुठले कुठले घेऊ शकता, आयदर परमार एज्युकेशन किंवा पिनाकलचे. तर परमारचे किंवा पिनाकलचे दोन्हीपैकी कुठलेही एका पब्लिकेशनची बुक तुम्हाला मिळतील. तुम्ही जे म्हणताल ते पब्लिकेशनचे बुक जे आहेत या दोनपैकी एक तुम्हाला मिळतील. त्यानंतर ऑनलाईन टेक्स्टबुक किंवा ऑलिव्ह बोर्ड दोन्हीपैकी तुम्ही जे म्हणताल ती ऑनलाईन टेस्ट जी आहे तुम्हाला मिळेल. सोबत मेंटरशिप प्रोग्राम असेल, कम्प्युटर लॅब अभ्यासिका असेल आणि लाईफ टाईम सपोर्ट जो आहे हा पूर्ण ज्या गोष्टी बँकिंगला मिळणार आहे त्या मिळणार आहे. फक्त बँकिंग आणि याच्यामध्ये फरक काय, बँकिंगमध्ये आपण टेस्ट अड्डा आणि गाईडली देतो, इथं दोन्हीपैकी एक मिळेल. त्यानंतर फ्री बुक जे आहेत आयदर परमार किंवा पिनाकलची मिळतील. आणि बँकिंगच्या मुलांना बँकिंगचा कोर्स, SSCच्या मुलांना आपले जे स्पेशल SSCचे कोर्स चालतात ते मिळतील. आता MPSC आणि कंबाईन बद्दल जर समजून घ्यायचं तर MPSC आणि कंबाईन मध्ये बघा, MPSC आणि कंबाईन मध्ये रिझल्ट्स इम्पॉर्टंट आहे. मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की रिझल्ट्स आपले सारथी MPSCची जी वेगळी विंग आहे सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र, ही कंप्लीट आपली वेगळी विंग आहे. संभाजीनगरमध्ये औरंगपुरा पार्किंग आहे, त्याच्या समोर नाथ मंदिर आहे. त्या नाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आपला पूर्ण बिल्डिंगचा सेटअप आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर मागच्या वर्षी 21व्या वर्षी पहिल्या अटेम्प्टमध्ये अशोक संजय बार्क होते. हे जे आहेत हे BDO क्लास 1 पदी निवड झाली. हे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत. सोबत पूजा गोरडे जे आहेत ज्यांचं मुख्याधिकारी म्हणून पदी निवड झालं. राज्यात दुसऱ्या आहेत त्या मुख्याधिकारी पदी त्यांची निवड झाली राज्यसेवेमधून 2025 मधून. सारथीने मागच्या काही वर्षामध्ये दिल्ली जे टॉपर्स आहेत ते तुम्ही बघू शकता की हे रिझल्ट्स आहेत. त्यानंतर सोबत राज्यसेवेचे सारथीचे यशवंत जे आहेत आतापर्यंतचे, त्यानंतर STI ASO जे पद आहेत ते, त्यानंतर PSI पदी निवड झालेले विद्यार्थी. तर असे नंबर ऑफ रिझल्ट सारथीचे MPSC मधून सुद्धा आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतोय की बाबा फक्त बँकिंग मध्येच नाही, MPSC मध्ये पण असेल. सारथी हे खूप मोठं नाव आहे आणि सारथीचं एक वेगळं क्रेडिबिलिटी आहे मार्केटमध्ये की सारथीमध्ये 100% रिझल्ट येतात म्हणजे येतात. म्हणून काही छोट्या मोठ्या आमिषांना अजिबात बळी पडू नका. व्यवस्थित पद्धतीने हीच टीम निवडा, कारण ही टीम जी आहे ही तुम्हाला यशाच्या मार्गापर्यंत किंवा यशापर्यंत पोहोचवणारी ही एकमेव टीम आहे. मग ती MPSC असेल, SSC असेल किंवा बँकिंग मध्ये असेल. बर, पुढे महसूल अधिकारी पद असतील किंवा सहाय्यक पदी निवड झालेले विद्यार्थी असतील. तर सारथी MPSC किंवा सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र, इथं जर तुम्ही MPSC ला किंवा कंबाईनला प्रेफरन्स दिला तुम्हाला काय काय मिळेल बघा. अनिल पाटील सर आहेत माजी सहाय्यक आयुक्त, हे सर आहेत प्रमुख मार्गदर्शकामध्ये. महेश पाटील सर आहेत पुण्यातले. त्यानंतर सच्चिदानंद निंबाळकर सर आहेत, यांनी MPSC राज्यसेवेची 3 वेळेस मुलाखत दिलीत. संदीप गोरे सर आहेत, अक्षय चोळके सर आहेत, संजय बिडवे सर आहेत मराठी शिकवतात, सतीश वश सर मॅथ्स शिकवतात आणि कृषी आणि पर्यावरण जे हे आपले सिद्धेश्वर कोंगे सर जे हे इथं शिकवतात. याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले बुक्स मिळतील बघा. बॅचची वैशिष्ट्ये, सर्व विषयांसाठी तज्ञ अनुभवी मार्गदर्शक, नियमित ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, पोस्ट सिलेक्शन मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, विषयाची सखोल संकल्पनात्मक विषयक शिकवणी, राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी नियमित लेखन सराव, अभ्यासिका आहे, डेली तिथे न्यूजपेपर येतात. त्यानंतर संस्थेची स्वतःची संदर्भ पुस्तकं आहेत. सोबत कंबाईनसाठी संस्थेची इतर संदर्भ पुस्तके, मोफत मार्गदर्शन, आवश्यक शैक्षणिक सुविधा, समुपदेशन असेल, तणावाचं नियोजन असेल, हा सगळा जो पोर्शन आहे हा MPSCच्या सोबत कोणती पुस्तकं आम्हाला मिळतील बघा. इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं, त्यानंतर सचिन भास्के सरांचं सामान्य विज्ञान, रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था, AB सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर
सचिन ढवळे सरांचं अंकगणित, त्यानंतर महेश पाटील सरांचं 0 एरर, त्यानंतर मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरण आणि फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ताचे. तर एवढे जे पुस्तक आहेत आणि सोबत महेश पाटील सरांची स्पेशल इंग्लिश ग्रामर बॅच जी आहे, ही सर्व विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी MPSC मध्ये आपला प्रेफरन्स देतील अशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बरं ठीक आहे सर, काही हरकत नाही. आता पुढचा जो मुद्दा आहे तो काय की जसं प्रेफरन्स देत असताना कशा कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे याच्या संदर्भात जर तुम्हाला असं वाटलं की काही डाऊट आहे तर बघा, हे 2 नंबर मी तुम्हाला देतोय. MP बँकिंग आणि SCC साठी तुम्ही या नंबरला कॉल करा, आणि जर तुम्हाला कंबाईन किंवा राज्यसेवेत डाऊट असेल तर या नंबरला कॉल करा. तुम्ही अगोदरही सांगितलं की कुठलाही प्रेफरन्स देण्यापूर्वी एक कॉल डेफिनेटली आम्हाला करा, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की कशा कशा पद्धतीने आपण ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करतो. आता छोटे मोठे डाऊट आहेत सर, नेमकी प्रोसेस यानंतर काय असेल. आता तुम्ही प्राधान्य दिलं की हार्डली 19 जानेवारीला तुम्ही प्राधान्य दिला की हार्डली पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला ईमेल येतील की तुम्हाला तुमचं प्राधान्य अलॉट झालेलं आहे, आणि त्यानंतर लगेचच्या लगेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या संस्थेवर. जसं जर तुम्ही सारथी लर्निंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेडला पहिला प्रेफरन्स दिला तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला यावं लागेल, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की लगेचच्या लगेच तुमची बॅच सुरू होईल. ही असेल पुढची प्रोसेस. बरं सर, जे वेटिंग लिस्टवाले कॅन्डिडेट आहेत यांचं काय होतं बघा. आता बँकिंगसाठी समजा 1500 विद्यार्थी, तर 1500 पैकी 1500 विद्यार्थी जात नाहीत. मग जेवढ्या जागा रिकाम्या राहतील, जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेच नाही किंवा ज्यांनी प्रेफरन्स दिलाच नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जागा रिकाम्या राहतील, त्यांच्यासाठी इमिडिएटली पुढच्या 15 दिवसामध्ये लगेचच्या लगेच वेटिंग लिस्ट डिक्लेअर होईल, आणि त्या विद्यार्थ्यांना, वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं बोलून घेतलं जातं. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पूर्ण कागदपत्र ही रेडी करून ठेवा, सो दॅट ऐन वेळेवर गडबड होणार नाही. त्यानंतर सर बार्टी TRTI, बार्टीत आलं, आता सारथी TRTI RT किंवा महाज्योतीची प्रोसेस कधी चालू होईल तर बघा, पुढच्या काही दिवसामध्ये सारथी RT आणि TRTI ची प्रोसेस चालू होईल हार्डली 10-15 दिवसामध्ये. आणि महाज्योती प्रेफरन्स मागवत नाही, महाज्योती डायरेक्ट तुम्हाला क्लास अलॉट करून देतं. त्यामुळे महाज्योतीची प्रोसेस पण जी आहे ही लवकरात लवकर सुरू होईलच. पण सध्या महाज्योतीचा विषय असा आहे की अजून सध्या तरी काही त्यांच्याकडनं अपडेट नाही, पण महाज्योतीची प्रोसेस कधी पण लागू शकते, आणि ते डायरेक्ट क्लास अलॉट करून देतात. जसं क्लास अलॉट झाला तुम्ही तिथं जा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि डायरेक्ट बॅच चालू होऊन जाते. अशा पद्धतीने असतं. तर या अशा पद्धतीची ही सगळी पूर्ण प्रोसेस आहे. होपफुली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत येत जाईल. आणि सारथी एज्युकेशनला पहिला प्रेफरन्स द्यायला विसरू नका, कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे की सारथी फक्त आणि फक्त शिकवत नाही, तर निवडीपर्यंतचा रस्ता दाखवतो आणि तुम्हाला यशापर्यंत नेऊन पोहोचवतं. धन्यवाद.